नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स dx. आता हे इव्हॅल्युएट करताना डायरेक्ट आता करायला जायचं नाही. आधी काही जे एक्सप्रेशन दिले ते सिम्प्लिफाय होतंय का चेक करायचं, काही फॉर्म्युलेज ऍड करता येत आहेत का, काही ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज अप्लाय करता येत आहेत का ते बघायचं, थोडं सिम्प्लिफाय करायचं. बिकॉज यू अपॉन व्ही रूल आपल्याकडे नाही, इंटिग्रेशनसाठी यू अपॉन व्ही रूल नाहीये, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तर इंटिग्रेशन घेता येणार नाही, थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. काही फॅक्टरायझेशन करून कॅन्सल होतंय का असं पण दिसत नाहीये. सिंपल साइन एक्स हे साइन स्क्वेअर एक्स असतं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर वगैरे असं सबस्टिट्यूट काहीतरी करता आलं असतं. सो आत्ता डायरेक्ट आपल्याला येत नाहीये, पण इथे डिनॉमिनेटर बघितलं तर 1 प्लस समथिंग असं म्हणजे 1 प्लस साइन एक्स अशा टाईपचं आहे. अशा टाईपची जर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये आली तर इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युल्यात कन्वर्ट करायचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजेच काय करायचं, इथे 1 प्लस साइन एक्स आहे तर 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. मग बघायचं सिंपल होतंय का, बिकॉज साइन एक्स न्यूमरेटर मध्ये आणि 1 प्लस साइन एक्स डिनॉमिनेटर, दोन टर्म डिनॉमिनेटर मध्ये, दोन टर्मची ऍडिशन, त्यामुळे डिनॉमिनेटर असा डायरेक्टली सेपरेट होणार नाही. हे जर उलट असतं तर आपण सेपरेट 1 प्लस साइन एक्स अपॉन साइन एक्स असतं तर आपण सेपरेटली डिनॉमिनेटर देऊन काही कॅन्सल होतंय का बघितलं असतं. पण इथे तसं करता येणार नाही, त्यामुळे आधी डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करायला जाऊया. आणि डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करण्यासाठी डिनॉमिनेटर मध्ये सिंगल टर्म आली तर जास्त सोपी पडतं, कारण मग ते सेपरेट करता येतात सगळे न्यूमरेटर्स. त्यामुळे 1 प्लस साइन एक्स आहे त्याच्याऐवजी सिंगल टर्म आणायचा प्रयत्न करायचा. मग 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल आणि त्याच्यातून ती सिंगल टर्म तिथे फॉर्म होणार आहे. तर त्या पद्धतीने आपण जाऊया. ट्रिग्नोमेट्रीचे इंटिग्रेशन मध्ये जेव्हा येतील तेव्हा लगेच इंटिग्रेशन काढायला जाऊच नका, आधी बघा काही सिम्प्लिफाय होतंय का. कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये अगदी खूप कमी फॉर्म्युले आहेत की फक्त साइन एक्स इंटिग्रेशन कॉस मायनस कॉस एक्स येतं किंवा कॉस एक्स प्लस साइन एक्स येतं वगैरे, एवढेच इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युलेज आहेत. तर ते तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करायचे आहेत, पण ते लास्ट स्टेजला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्या आधी जेवढं म्हणून सिम्प्लिफाय करता येईल तेवढं ते करायचं. So here integration of sin x upon 1 plus sin x. So rationalization process वापरायची. That implies which is equal to integration of sin x upon 1 plus sin x आहेच. रॅशनलायझेशन काय करतो, इथे प्लस असेल तर मायनसने मल्टिप्लाय करतो. सो 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स dx. डिनॉमिनेटर मध्ये दोन टर्म्स आल्या की शक्यतो रॅशनलायझेशनने ते सिम्प्लिफाय होतं. तर बघूया आपण इथे सिम्प्लिफाय होतंय का. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर राहिला साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स, तो आपण सिम्प्लिफाय करू. साइन एक्स ने आत मल्टिप्लाय करून घ्यायचंय अपॉन हे ए प्लस बी झालं आणि हे ए मायनस बी. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिता येईल. सो ए मीन्स 1, सो 1 स्क्वेअर मायनस बी मीन्स साइन, सो साइन स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स. पण 1 स्क्वेअर इज 1 ना, त्यामुळे ते 1 लिहिलं तरी चालेल पुढच्या स्टेजला. सो विच इज इक्वल टू साइन एक्स ने आत मल्टिप्लाय करूया. सो साइन एक्स आणि साइन इंटू साइन मायनस साइन स्क्वेअर एक्स. न्यूमरेटर मध्ये 2, 3, 4 किती टर्म्स आल्या तरी चालतील. डिनॉमिनेटर सिंगल झाला की ते जास्त सिम्प्लिफाय होतं. आणि इथे राहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. बट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कुठली आयडेंटिटी आहे तर कॉस स्क्वेअर. त्यामुळे 1 मायनस साइन स्क्वेअर किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर आलं तर तुम्हाला सिंगल टर्म मध्ये ते ट्रान्सफर करता येतं. म्हणून हे अशा हे असं आलं तर रॅशनलायझेशन करून घ्यायचं, म्हणजे सिंगल टर्म नंतर करता येतं. आता इथे 1 मायनस साइन स्क्वेअरच्या ऐवजी आपण लिहिणार कॉस स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये 2, 3, 4 किती टर्म्स असल्या तरी हरकत नाही. डिनॉमिनेटर सिंगल टर्मचा आपण इथे करून घेतलेला आहे. सो दॅट इम्प्लाइज काय होणार आहे, साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू dx लिहायचं. प्रत्येक वेळेला मी इथे विसरले लिहायला, तरी तुम्ही एक्झाम मध्ये किंवा कधी घरी सोडवताना dx लिहायचं आणि इनडिफायनाइट इंटिग्रेशन आहे त्यामुळे आन्सर मध्ये प्लस सी लिहायचं, हे विसरू नका. साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता सेपरेट करू शकतो आपण, कारण न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आहेत, सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकतो. पण आधी सेपरेट करून घेऊया टर्म. साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन दिस
कॉस स्क्वेअर एक्स dx. आता आपल्याला माहिती आहे की ही टर्म आणि ही टर्म याच्यामध्ये प्लस मायनस साइन असेल तर सेपरेट इंटिग्रेशन घेता येतात. एकदा ह्या स्टेजला आलं की इंटिग्रेशन सेपरेट करता येतं. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन cos स्क्वेअर x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x dx. आता डायरेक्ट साइन अपॉन कॉस टॅन वगैरे आधी घालू नका, कारण आता ह्या स्टेजला हा विचार करायचा आहे की आपल्याकडे इंटिग्रेशनचे काय फॉर्म्युले अवेलेबल आहेत, ते फॉर्म्युले आहेत त्याच्यात बसतील अशाच टाईपमध्ये ते थोडं ॲडजस्ट करायचं, मगच फॉर्म्युला अप्लाय करता येणार. त्यामुळे डायरेक्ट घेऊ नका. आता इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यांची लिस्ट तुम्ही आठवा. टॅनचं इंटिग्रेशन माहीत नाही आपल्याला, कॉटचं इंटिग्रेशन माहीत नाही, पण सेकेक्स टॅनेक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे किंवा कोसेक कॉटेक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे. तर त्या पद्धतीने काही ॲडजस्ट होत आहे का हे आपल्याला आता इथे बघायचं. सो इथे साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे, त्याच्याऐवजी आपण त्याला आपण इक्वेशन 1 असं म्हणून ठेवूया. आता एक एक सेपरेट करू आणि मग इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू आणि मग आन्सर करू. म्हणजे आधी ह्याचं इंटिग्रेशन काढून घेऊ, मग ह्याचं इंटिग्रेशन. डायरेक्ट ह्या स्टेजला इथेच तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर अगदीच चांगलं आहे, काही हरकत नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करा. फक्त सांगते की साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता टॅन बिन काय घालायचं ते किंवा कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे त्यासाठी आपल्याकडे इथे काय अवेलेबल आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचे आतल्या टर्म्स. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस एक्स, असं एक कॉस एक्स घेतलं सपोज, साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअरच आहे ना, सो एक कॉस एक्स इथे घेतला डिनॉमिनेटरला आणि दुसरा 1 अपॉन कॉस एक्स असा दुसरा ठेवला. तर साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स लिहिता येईल आणि 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स लिहिता येईल. सो टॅन एक्स सेक एक्सचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडे, त्यामुळे ह्या टर्मला आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन मिळेल. त्यामुळे इथे आपण इथेच डायरेक्ट लिहिलं तरी हरकत नाही, सेपरेट घेऊन सबस्टिट्यूट करायची पण गरज नाही, सिंपल आहे. आता मात्र इथे मायनस थोडंसं इथे आता सिम्प्लिफाय करूया, कारण साइन अपॉन कॉस म्हणून टॅन आणि मग टॅन स्क्वेअर एक्स असं तुम्ही करू शकता याचं, पण टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन माहिती नाही आहे. म्हणून मग पुन्हा काय होणार आहे की टॅन स्क्वेअरचं तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता की 1 मायनस सेक स्क्वेअर करायचं, कारण त्या आयडेंटिटीज आहेतच. पुन्हा सेक स्क्वेअर मायनस 1 सॉरी त्या आयडेंटिटीज आहेतच. सो जे तुम्ही इथे सिम्प्लिफाय करणार आहात ते अशा पद्धतीने करा की पुढच्या स्टेजला त्याची इंटिग्रेशन घेता आली पाहिजे. म्हणजे जे अवेलेबल फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यांमध्ये ते कन्व्हर्ट झालं पाहिजे. सो आपण इथे मायनस साईन कॉमन काही 2-3 टर्म्स आले तर म्हणून ब्रॅकेट घातलाय. सो इंटिग्रेशन ऑफ साइन म्हणजे टॅन स्क्वेअर सपोज आपण लिहिलं टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स, तर पुढच्या स्टेजला या टॅन स्क्वेअरचं तसंच ठेवून नाही चालायचं, त्याच्यासाठी काही आयडेंटिटीज यूज करता येते का बघायची, जेणेकरून तो फॉर्म्युल्यात तिथे बसलं पाहिजे. सो ट्रिग्नोमेट्रीचे थोडेसे हे असतात डेरिव्हेटिव्हपेक्षा, इंटिग्रेशनचे थोडेसे कठीण असतात, पण म्हटलं तसं खूप प्रॅक्टिस केलीत की इंटिग्रेशनचे पण सोपे होऊन जातात. सो ह्याचं आता सिम्पल आहे, ह्याचं काय करणार आपण, सो विच इज इक्वल टू ह्याच्याऐवजी टॅन एक्स इंटू 1 अपॉन कॉस इथे सेक एक्स. हे आपण आता हे आणायचं आलंच आहे की सेक एक्स टॅन एक्स आले, त्यामुळे सोपं झालं आपल्या ह्याचं इंटिग्रेशन नेक्स्ट स्टेपला येईल. मायनस इंटिग्रेशन ऑफ आता टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन नाही आहे आपल्याकडे म्हणून आयडेंटिटी वापरायची. टॅन स्क्वेअर एक्सची आयडेंटिटी काय आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अशी आयडेंटिटी आपल्याकडे आहे. मग टॅन स्क्वेअरचं व्हॅल्यू काय येणार, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, कशाला मायनस आहे कशाला प्लस आहे ते नीट लिहा, नाही तर तेवढं साईनमध्ये चुकायचं नाही. सो टॅन स्क्वेअरच्या ऐवजी लिहिणार आपण सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डीएक्स. आता सेपरेट करायचं आणि मग इंटिग्रेशन घ्यायचं. आता सिम्पल झालंय कारण आता सगळ्यांची इंटिग्रेशन माहिती आहेत आपल्याला. सो आता ते आतमध्ये 2 टर्म्स आहेत त्या सेपरेट करू, प्लस मायनस असल्यामुळे करता येतं. टॅन एक्स सेक एक्स डीएक्स मायनस आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स घ्यायची आणि मायनस 1 डीएक्स ची घ्यायची. सो इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स ही एक टर्म आणि मायनस मायनस प्लस झालं, प्लस इंटिग्रेशन ऑफ दिस 1 डीएक्स. 1चं पण इंटिग्रेशन माहिती आहे एक्स आहे, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला टॅन आहे. सो आता सगळ्यांची इंटिग्रेशन माहिती आहे त्यामुळे आपण इथे लिहूया.
सो सेक एक्स टॅन एक्स हे इंटिग्रेशन कशाचं आहे, ह्याचं इंटिग्रेशन काय आहे तर सेक एक्स. सेक एक्स असं इंटिग्रेशन आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन आता मायनस साईन आहे, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन प्लस 1चं इंटिग्रेशन असतं एक्स प्लस साईन आहे आणि प्लस शेवटी sin एक्स. सो दिस इज युअर फायनल आन्सर. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्री आली तर आधी सिम्प्लिफाय करून घ्या आणि मग ह्या स्टेजला आलं की मग इंटिग्रेशन जे डायरेक्ट फॉर्म्युलेत अवेलेबल आहेत त्या स्टेजला आणायचं आणि मग इंटिग्रेशन घ्यायचं त्याचं.